मी समोर येते पुण्यामध्ये पावसाने होर्डिंग कोसळलेले आणि पुण्यात गेल्या 1.5 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसात पुण्यातील गंगाधाम चौकामध्ये होर्डिंग कोसळलेलं आहे। या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती सध्या समोर येते। मात्र मोठं होर्डिंग कोसळल्याची बातमी आपण बघतोय, काही दृश्य त्याची समोर येत आहेत। अभिजित पोटे आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, बराच वेळ झाला पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होता, त्यात एक बळी सुद्धा गेल्याचं कळलं, आता एक होर्डिंग कोसळल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? अमित, दुपारनंतर पुणे शहरात पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं पाहायला मिळते। 2 ते सव्वा 2 तास झालेल्या मुसळधार पावसानं पुण्यातले रस्ते तर जलमय केले, पण एका निष्पाप महिलेचा बळी या पावसानं घेतलेला आहे। कारण पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपदी झाल्या होत्या आणि आता होर्डिंग्स देखील कोसळल्याची घटना पुण्यातल्या गंगाधाम चौकात घडली आहे। अधिकृत होर्डिंग्स होते हे गंगाधाम चौकात लावलेलं आणि हे मोठं होर्डिंग मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जो पाऊस झाला त्यामुळे हे खाली कोसळलं रस्त्यावर। पण सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झालेलं नाहीये। केवळ दैव बलवत्तर म्हणून ज्यावेळेस हे होर्डिंग खाली पडलं त्यावेळेस या होर्डिंगच्या खाली कुणीही नव्हतं, रस्त्यावरती हे होर्डिंग पडलेलं दृश्य आपण पाहतोय। खरं तर पुण्यात पावसानं अनेक ठिकाणी झाडपडी झाल्या आहेत, अनेक वाहनांचं नुकसान झाले, वाहनं बंद पडले आहेत, एका महिलेचा बळी गेलाय झाड पडून आणि जवळपास 17 ठिकाणी झाड पडले आणि 2 ठिकाणी होर्डिंग पडल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्यात। त्यापैकी एक जे आहे ते पुण्यात शहरात असणाऱ्या गंगाधाम चौकातलं हे होर्डिंग पडलेलं आहे आणि आता प्रशासनाकडून हे होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे। पण यामध्ये सुदैवानं कुणीही जखमी नाहीये किंवा कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। पाऊस पूर्णपणे ओसरलाय आणि हळूहळू पाणी देखील आता रस्त्यावरून ओसरायला सुरुवात झाली आहे। अमित, धन्यवाद अभिजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनांवरती झाडं कोसळलेलं आहे आणि कोंढवा परिसरात ज्योती रेस्टॉरंट समोर 4चाकी वाहनांवरती झाड पडल्यामुळे वाहनाचं यात मोठं नुकसान झालंय। पुण्यामध्ये बराच वेळ मुसळधार पाऊस सुरू होता आणि या मुसळधार पावसामध्ये काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। तीच काही दृश्य आपण बघतोय, ज्या कार पार्क केलेल्या होत्या त्या कारवरतीच हे झाड कोसळलेलं आहे, त्यामुळे या गाड्यांचं देखील यात मोठं नुकसान झालंय। मावळमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि मुसळधार पावसामुळे किवळेतील सोसायटीच्या आवारामध्ये नाल्याचं दुर्गंधीयुक्त पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका आता वाढलाय। इतकंच नव्हे तर या पाण्यासोबत साप आणि विंचूसारखे धोकादायक कीटक प्राणीसुद्धा सोसायटी परिसरामध्ये येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत असलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली। ग्रामीण भागात पावसामुळे उघड्यावरती ठेवलेला कांदा भिजलाय, तर शेती पिकाचं यात प्रचंड नुकसान झाले आणि शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। मालेगाव शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे। वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस झालाय। सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी पडल्या, मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढून 1 तास मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। या पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं। याशिवाय काढणीला आलेला गहू आणि काढून ठेवलेल्या कांद्याचं यात प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यामध्ये तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। तर शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। सकाळपासूनच उकाडा जाणवत होता आणि गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीचा कहर अजून सुद्धा सुरू आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्यामुळे गहू, कांदा, मका, ज्वारी पिकांना मोठा फटका बसलाय। आणि आता घेऊया बातम्यांचा